नमस्कार. काही दिवसापूर्वी मी एक खूप छान बातमी बघितली. बेंगलोरसारख्या मोठ्या शहरामध्ये आय-टी कंपनीमध्ये आय-टी मॅनेजर म्हणून काम करणारी एक मुलगी कॉर्पोरेट सेक्टरमधलं लाखोंचं पॅकेज सोडून जीवन चांगलं जगायचं म्हणून स्वतःची रिक्षा चालवते आणि महिन्याला ₹60,000 कमवते. सुरुवातीला धक्का बसला, पण खूप आनंद वाटला. आपल्या जीवनातला आनंद शोधणारी व्यक्तिमत्व आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आहेत आणि तरुणांमध्ये ती आता हळूहळू वाढतायत. ते बघून खूप आनंद वाटतो. ज्यांना नोकरीत आनंद मिळतो त्यांनी जरूर नोकरीच करावी. पण ज्यांना फक्त नोकरीमध्ये आनंद मिळत नाही त्यांनी स्वतःचा उद्योग जरूर करावा. नोकरी वेडे होऊ नका, आनंद वेडे व्हा. पगार वेडे होऊ नका, आनंदाचे धनी व्हा आणि आपला आनंद ज्याच्यात आहे ते करायला शिका. एखादी व्यक्ती कदाचित छोटीशी ॲक्टिव्हिटी करेल, कदाचित गॅरेज टाकेल, तर त्याला ते आनंद वाटत असेल. एखादं रेस्टॉरंट टाकेल, छोटीशी पानटपरी टाकेल, पाणीपुरीचा स्टॉल टाकेल, फॅशन डिझाईनमध्ये त्याचं मन लागत असेल तर सुंदर फॅशन डिझाईनचं एखादं शॉप किंवा एखादं कार्यशाळा सुरू करेल. चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे, चांगल्या टीचरची वानवा आहे. ज्याला टीचिंगचं पॅशन आहे, त्याला टीचिंगमध्ये आनंद आहे, त्याने जीवनाचा आनंद लुटण्यासाठी टीचिंग करावं, मनाला आवडेल ते करावं, डान्स करावा, गाणे गावे, खूप ज्ञानी व्हावं, पण आनंदी राहावं. आणि म्हणून जरूर गोनी दांडेकरांचं माचीवरचा बुधा हे पुस्तक वाचा आणि आपल्या आयुष्यातील माचीवरचा बुधा शोधा. एवढंच या निमित्ताने सांगतो. आनंद वेडे व्हा, पगार वेडे नको.